नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणाची एक हृदयस्पर्शी आठवण. ही गोष्ट आपल्याला जीवनाबद्दल खूप काही शिकवत आहे. लहानशी गोष्ट आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम सांगतात, मी लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे. प्रत्येक आईप्रमाणे माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खूप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात भाजी आणि एका बाजूने पूर्णपणे करपलेली भाकरी दिली. त्या जळालेल्या करपलेल्या भाकरीबद्दल ते काही बोलतात का याची मी वाट पाहत होतो. परंतु बाबांनी आपले जेवण शांतपणे संपवले आणि मला जवळ घेऊन माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले. मला आता आठवत नाही मी त्यांना तेव्हा काय सांगितले होते, पण एक गोष्ट मला आजही आठवते. ती म्हणजे करपलेल्या भाकरीबद्दल आईने मागितलेली माफी. यावर बाबाने दिलेलं उत्तर मी कधीच विसरलो नाही. माझे बाबा खूप समजूतदारपणे माझ्या आईला म्हणाले, असं काही नाही ग, मला करपलेली भाकरी खूप आवडते. झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्यांना विचारले, बाबा, खरंच तुम्हाला करपलेली जळालेली भाकरी आवडते का? त्यांनी मला खूप प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, तुझी आई दिवसभराच्या कामाने खूप थकून गेलेली असते. करपलेल्या भाकरीने मला कोणताच त्रास होणार नाही, पण मी जर त्याच्याबद्दल तिच्याकडे ओरडलो तर तिच्या हृदयाला खूप वेदना होतील. आयुष्य खूपशा अपरिपूर्ण गोष्टीनं भरलेलं आहे आणि मी पण परिपूर्ण नाही. मी माझ्या आयुष्यात इतर सोहळे विसरलो तरी एक गोष्ट कायम हृदयावर कोरून ठेवली. प्रत्येक नाते जपण्यासाठी एकमेकांचे दोष स्वीकारायचे आणि नात्यांचा आनंद घेत राहायचा. जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात त्यांच्यावर प्रेम करा. जे देत नाहीत त्यांच्याबद्दल मनात आत्मीयता ठेवा. तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.